नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार सईला म्हणतो, तू कशाला आलीस इथे, जा घरी. सई गपचूप ऐकते. सरकार आणि सानिकाचा संध्याकाळी डिनरला जाण्याचा प्लॅन होतो. त्यावेळेस मात्र सईला खूपच राग आलेला असतो. सई जेव्हा घरी येते तेव्हा ती सरकार आणि सानिकाला प्रॅक्टिसवरनं परत येताना बघते. ते दोघं एकमेकांशी हसून बोलत असतात. सरकार सानिकाला म्हणतो, मी जरा फ्रेश होतो, तू पण आवरून घे. हे बघून सईला खूपच राग येत असतो आणि रागाच्या भरात ती टेबलवर असलेलं सफरचंदाचं काचेचं बाऊल उचलते आणि जोरात जमिनीवर आपटते. त्यामुळे ते बाऊल फुटतं आणि सगळ्या काचा काचा होतात. सानिका जेव्हा घरात येत असते तेव्हा त्या बाऊलवरती पाय ठेवणार तेवढ्यात सई सानिकाच्या पायाखाली हात ठेवते. सानिकाचा पाय सईच्या हातावर पडतो. सईच्या हातामध्ये काच घुसून रक्त येऊ लागतं. सई जोरात आई ग असं म्हणून ओरडू लागते. सानिका घाबरते आणि सईला म्हणू लागते, अगं काय केलंस तू, किती लागलंय बघ तुला. आणि सानिका राजा राजा आवाज देऊ लागते आणि फर्स्ट एड बॉक्स आण असं म्हणू लागते. सानिका सईला म्हणू लागते, जानकी अगं काय गरज होती हे सगळं करण्याची. त्यावर सई म्हणू लागते, अहो मॅडम, खाली काचा होत्या ना आणि तुमचं लक्ष नव्हतं. तुमच्या बुटामध्ये काच घुसली असती म्हणून हे सगळं केलं. सानिका सईला खुर्चीवर बसायला सांगते आणि तिच्या हाताला औषध लावू लागते. सई म्हणते, ताईसाहेब चुकून फुटलं ते बाऊल माझ्याकडून, बरं झालं तुम्हाला काही झालं नाही. त्यावर सानिका म्हणते, अगं पण तुझ्या हातात तर काच घुसली ना, लई दुखत असेल ना. त्यावर सई म्हणते, नाही नाही, सवय मला ह्या सगळ्या गोष्टींची. आणि ती सरकारकडे पाहून म्हणू लागते, ह्यापेक्षा मोठं दुखणं समोर असल्यावर याचं काय वाटणार आहे. सानिका सईच्या हातावर पट्टी बांधते. सई उठून जायला लागते. सानिका विचारते, अगं कुठं. त्यावर सई म्हणते, अहो कामं आहेत ना. त्यावर सानिका म्हणते, अगं तुझ्या हाताला एवढं लागलंय, तू आराम कर, मी सांगते की मम्मीला, कामं तर होतच राहतील. सानिका सईला थँक्स म्हणते आणि म्हणू लागते, जर माझ्या पायात काच घुसली असती तर मला प्रॅक्टिस करता नसती आली आणि आमचं प्लॅन पण कॅन्सल झालं असतं. खरंच मनापासून थँक्यू. आणि सानिका झाडू आणून काचा भरू लागते. त्यावर सई म्हणते, ताईसाहेब अहो काय करताय तुम्ही. त्यावर सानिका म्हणते, तू थांब, आराम कर, करते मी. सानिका काचा फेकायला बाहेर जाते तेव्हा सई विचार करू लागते, आज वाहिलेलं रक्त मला माझं कुंकू मिळवायला मदत करणार आहे. सरकार सईचा हात पकडून तिला दुसरीकडे नेतो. सई काही बोलणार तेवढ्यात सरकार तिच्या तोंडावर हात ठेवतो. सरकार पुन्हा हात काढून तिला सॉरी म्हणू लागतो. त्यावर सई म्हणते, मला राग नाही आला, उलट चांगलंच वाटलं तू माझ्या एवढ्या जवळ आला. त्यावर सरकार सईला म्हणतो, तू काय मुद्दामून करतेस का गं. त्यावर सई म्हणते, हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे तर तू मला विचारतोयस असं वाटत नाही का तुला. आपली सुपारी फुटलेली असताना बी तू असं माझ्याशी वागतोय, म्हणून मीच हा प्रश्न तुला विचारायला हवा. त्यावर सरकार म्हणतो, हे बघ मी तुला याआधी खूप वेळेस म्हटलोय, माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे, कळलं. नाही आहे माझं तुझ्यावर प्रेम, त्यामुळे तुझं हे जे काही चाललंय ते बंद कर आता. त्यावर सई म्हणू लागते, काय चाललंय माझं, उलट सानिकाला लागण्यापासून वाचवलं की. त्यावर सरकार म्हणतो, होय का, हे सगळं मुद्दामून चाललंय एवढं कळत नाही का मला. पुढे तो म्हणू लागतो, काय गरज होती गं दोघात तिसरा बिसरा असं काही म्हणायची. त्यावर सई म्हणते, काय चुकीचं बोलले. आपण ज्याला तिसरी व्यक्ती समजत असतो ना, ती व्यक्ती पहिली असते असं म्हणून ती स्वतःकडे बोट दाखवते. आणि पहिली वाटणारी व्यक्ती ना तिसरी असते, त्यामुळे आपल्यातली तिसरी व्यक्ती सानिका आहे. त्यावर सरकारला राग येतो आणि तो म्हणू लागतो, सानिकावर प्रेम आहे माझं आणि आमच्यातली तिसरी व्यक्ती ना तू आहेस. हे ऐकून सईला मोठा धक्का बसतो आणि ती रडू लागते. पुढे सरकार तिला म्हणतो, त्यामुळे आमच्यापासून लांब राहा आता. आणि सरकार म्हणू लागतो, सई तू चांगली दोस्त आहे ना आपली, मग घे ना यार समजून प्लीज. त्यावर सई म्हणू लागते, काय समजून घ्यायचंय. त्यावर सरकार म्हणतो, सई सोड ना यार, मी तुला आधी पण म्हटलोय आपण तुझ्यासाठी खूप चांगला मुलगा शोधू, मी मदत करतो ना. त्यावर सई म्हणते, आत्ता समजलं तू का असं म्हणला होतास ते. त्यावर सरकार सईची माफी मागू लागतो आणि म्हणू लागतो, सई सॉरी ना यार, खरंच मनापासून सॉरी म्हणतोय, यात तुझी काही चूक नाही. आपल्या घरच्यांनी तुला लहानपणापासून माझी स्वप्न दाखवत आले आणि ती स्वप्न बघून तू लहानाशी मोठी झाली आहेस, पण आयुष्य म्हणजे स्वप्न नाही ना गं. किती दिवस तू या स्वप्नात राहणार आहे. त्यावर सई म्हणते, आयुष्यभर. त्यावर सरकार म्हणू लागतो, तू समजूनच घेत नाही यार मला,
मी सांगून सांगून थकलोय. सई, एकदा माझ्या जागी येऊन बघ ना. त्यावर सई म्हणते, तूच एकदा माझ्या जागेवर येऊन विचार कर. त्यावर सरकार म्हणू लागतो, प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, आमच्यामध्ये येऊ नकोस. आणि सरकार तिथून निघून जातो. सरकार जेव्हा तिथून जातो तेव्हा सईला मात्र खूप दुःख होतं आणि ती रडू लागते. सरकार त्याच्या खोलीत येतो तेव्हा बाबू शोना त्याला फोन करतात. सरकार फोन उचलतो आणि हूं म्हणतो. त्यावर बाबू शोना म्हणतात, फक्त हूं? क्या मेरी जान, कुछ टेन्शन है क्या? सरकार म्हणू लागतो, अरे ती सई, डोकं फिरवले तिने माझं. त्यावर शोना म्हणतो, अरे तू इकडे, सई तिकडे, ती कसं काय तुझं डोकं फिरवेल? तू फोन उचलू नकोस ना तिचा. त्यावर सरकार म्हणतो, अरे काही इकडं तिकडं नाही, ती इकडंच आहे. ती सई इथं कामवाली बनून आली आहे. त्यावर बाबू शोना म्हणतात, काय? त्यावर सरकार म्हणतो, व्हय, आणि तिच्या डोक्यात काय आहे ते तिलाच माहिती. आणि मला 100% माहिती आहे की ती काहीतरी गडबड करणार. त्यावर शोना म्हणू लागतो, पण तू साखर गावात आहे हे तिला कोणी सांगितलं? त्यावर सरकार म्हणतो, अरे त्याने काय फरक पडतोय, पण ती इथं आली आहे हे महत्त्वाचं आहे. त्यावर बाबू बोलू लागतो, ए भाई, वो सई डेंजर लड़की है, उसका दिमाग ना थोड़ा टेढ़ा चलता है. त्यावर शोना म्हणतो, थोडा टेढ़ा नहीं, थोडा सरळ चालतो. बाबू बोलू लागतो, सरकार तू सही से बात कर ले, नहीं तो पूरा साखर गाँव नहीं करेगा, इतना प्रॉब्लम खड़ा करेगी वो. त्यावर शोना बोलू लागतो, एक मिनिट, पण तू सानिकाला सांगितलं आहे ना तू साखर गावातल्या नाही कळशीचा आहे म्हणून, मग हिला घाबरायची काय गरज आहे? त्यावर सरकार म्हणतो, अरे सानिकाला सांगितलं आहे, पण साहेबरावांना कुठं माहिती आहे? सईने रागात साहेबरावांना सांगितलं तर? त्यावर ते बोलू लागतात, ए भाई तू थोड्या दिवस ना सईशी गोड बोल, नाहीतर तिने साहेबरावाला सांगितलं तर घोळ होईल. इकडे सरकार आणि सानिका डिनरला जाण्यासाठी निघतात तेव्हा सर्वेश सानिकाला पकडून म्हणतो, अरे वा सानिका, किती छान तयार झाली आहेस गं, तुला आधीपासूनच माहीत होतं का? आणि तो साहेबरावांना म्हणू लागतो, मामा मला एक परमिशन हवी आहे. मी विचार करत होतो की आता माझं आणि सानिकाचं लवकरच लग्न होणार आहे, तर मी सानिकाला डिनर डेटवर घेऊन जाऊ का? सईला मात्र आनंद होत असतो, कारण सईनेच पंकजाला ते डिनर डेटला जाणारे असं सांगितलेलं असतं. त्यावर सानिका म्हणते, ते मी ना फ्रेंडसोबत प्लॅन केलेला आणि एव्हाना ते आले पण असतील. आता ऐनवेळेला प्लॅन कॅन्सल करायला चुकीचं वाटेल ना? त्यावर साहेबराव म्हणतात, काही चुकीचं वाटत नाही, तू सर्वेश संगत जायचं आणि तुझ्या फ्रेंडसोबत तू नंतर जा. त्यावर सर्वेश म्हणतो, जाऊया ना? आणि राजा, तुला आमच्यासोबत यायची काही गरज नाही, कारण आज सानिकाचा तिचा पर्सनल बॉडीगार्ड तिच्याबरोबर असणार आहे. आणि सर्वेश सरकारसमोर सानिकाचा हात धरून तिला डिनरला बाहेर घेऊन जातो. सानिका बाहेर गेल्यावर सरकारला मेसेज करते, मी सर्वेशबरोबर जाते, पण आम्ही जिथं गेलो आहे त्या ठिकाणी पटकन ये, कारण काही झालं तरी मी आज डिनर तुझ्याचसोबत करणार आहे. सर्वेश आणि सानिका हॉटेलवर येतात तेव्हा सर्वेश सानिकाजवळ येऊन म्हणतो, सानिका, अगं आपण एकमेकांसोबत टाईम स्पेंड करायला आलो आहे, तेव्हा मोबाईल बाजूला ठेव. तो सानिकाला बसायला सांगतो आणि मी 2च मिनिटात आलो असं म्हणून तिथून जा. सर्वेश सानिकासाठी बुके घेऊन येतो आणि म्हणू लागतो, सानिका दिस इज फॉर यू. त्यावर सानिका थँक्स म्हणते. सानिका विचार करू लागते, कुठे अडकले मी? या सर्वेशमुळे ना सगळा प्लॅन बिघडला, आता इथून बाहेर कसं पडायचं? तेवढ्यात सर्वेश तिला विचारू लागतो, सानिका ऑर्डर करूया? त्यावर सानिका म्हणते, मला भूक नाही आहे. त्यावर सर्वेश म्हणतो, अगं असं कसं, आपण डिनरला आलो आहे आणि तू म्हणते मला भूक नाही आहे? त्यावर सानिका म्हणते, हो पण तू कर ना ऑर्डर. सर्वेश वेटरला बोलून ऑर्डर करतो. तेवढ्यात सानिका सर्वेशला म्हणते, सर्वेश मी जरा वॉशरूमला जाऊन येते. त्यावर सर्वेश म्हणतो, ओके, आणि सानिका तिथून सटकते. सानिका बाहेर येते तेव्हा सरकार तिची वाट बघत असतो. सानिका जाऊन त्याला मिठी मारू लागते. त्यावर सरकार म्हणू लागतो, अगं काय करतेस? त्यावर सानिका म्हणते, काय करते, माझ्या बॉयफ्रेंडला मिठी मारते, चूक काय यात? त्यावर सरकार म्हणतो, सर्वेशनी बघितलं ना तर समजेल चूक काय ते आणि बरोबर काय ते. त्यावर सानिका म्हणते, ते सोड ना, चल ना आपण जाऊया. त्यावर सरकार म्हणतो, कुठं? आणि 1 मिनिट, तू सर्वेशला काय सांगितलं आहे? त्यावर सानिका म्हणते, मी त्याला बरोबर सांगितलं आहे, तू चल, टेन्शन नको घेऊस. आणि ते दोघं गाडीवर बसून तिथून निघून जातात. सर्वेश मात्र इकडे सानिकाची वाट बघत असतो आणि विचार करतो, एवढा वेळ झाला अजून सानिका का आली नाही आहे? तो सानिकाला फोन लावू लागतो तर सानिकाचा फोन स्विच ऑफ येतो. सानिका आणि सरकार ढाब्यावर येतात आणि सरकार सानिकाला म्हणू लागतो, एकदा ना महागड्या हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा अशा एखाद्या ढाब्यावर खाऊन बघ.
त्यावर सानिका म्हणते, असं ना, जशी तुमची आज्ञा. पुढे सानिका म्हणू लागते, पण खरंच कसलं भारी यार हे, लई आवडलं मला बघ. म्हणजे कसं अस्सल गावरान. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.